कॉमर्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढं जे काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे चार्टर्ड अकाउंटन्सी. चार्टर्ड अकाउंटंट हे या देशामध्ये इंजिनियर, डॉक्टर, लॉयर ह्याच्या इतकेच मानाचे असे समजले जातात. आणि त्या दृष्टीने 11वी-12वी कॉमर्सपासूनच विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंटसाठीची तयारी करता येते. चार्टर्ड अकाउंटन्सी ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना 3 प्रकारच्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. एक फाउंडेशन परीक्षा, जी 12वी नंतरच्या लगेचच जूनमध्ये त्यांना देता येते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांना त्याची जी इंटरमिजिएट परीक्षा आहे, PCC ज्याला म्हणतात, ती परीक्षा द्यावी लागते. ह्या परीक्षेतला त्यांचा पहिला ग्रुप सुटला तर ही मुलं निश्चितपणे पुढे 3 वर्षाची आपली आर्टिकलशिप म्हणजे एखाद्या CAकडं काम करायला सुरुवात करू शकतात. आणि त्यानंतर 3 वर्षाची आर्टिकलशिप पूर्ण होईपर्यंत ते आपलं इंटरमिजिएटचं पूर्ण शिक्षण करू शकतात. आणि त्याच्यानंतर आर्टिकलशिपच्या शेवटच्या वर्षी किंवा आर्टिकलशिप पूर्ण झाल्यावर ते CA फायनलची एक्झाम देऊ शकतात. चार्टर्ड अकाउंटंट हे आज भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गरजेचे आहेत आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने चार्टर्ड अकाउंटंट पास होत नाहीत. आणि त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या प्रचंड संधी या चार्टर्ड अकाउंटंटला मिळतात, ज्यामध्ये प्रायव्हेट जॉब्सपासून सरकारी जॉब्सपर्यंत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, त्याच्याच बरोबरीने कायदे सल्लागार म्हणून किंवा त्याला टॅक्स कन्सल्टंट म्हणतात ते म्हणून, ऑडिट कन्सल्टंट म्हणून किंवा ऑडिटचे जे त्यांचे स्वतःचे रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करण्याकरता म्हणून, अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळू शकते. अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांपासून ते छोट्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे. आज GST आल्यानंतर तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर आज कोणाची गरज निर्माण झाली आहे तर ती चार्टर्ड अकाउंटंटची आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट होणं हे एक अत्यंत मानाचं करिअर हे मिळू शकतं. अर्थात त्याचा मार्ग जो आहे तो थोडा कष्टप्रद आहे, कारण ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण मात्र निश्चित कमी आहे. परंतु जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने कष्ट करतील, भरपूर अभ्यास करतील आणि आपल्याला एक गोल समोर ठेवून काम करायचं आहे असं लक्षात ठेवून करतील, त्या विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट होणं हे नक्कीच सहज शक्य आहे. आणि एकदा हे करिअर त्यांनी निवडलं की त्यानंतर पुढे स्काय इज द लिमिट अशी आत्ताची परिस्थिती आहे. 10वी नंतर कॉमर्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटन्सीसारखंच कंपनी सेक्रेटरी हे एक अत्यंत अट्रॅक्टिव्ह असं करिअर आहे. आज भारतामध्ये जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये आज सेक्रेटरियल डिपार्टमेंट आहे. मग त्या कंपन्यांचे पब्लिक इश्यू पासून ते त्यांचं कंप्लीट शेअर डिपार्टमेंट सांभाळण्यापर्यंत सगळी कामं हे कंपनी सेक्रेटरी करतात. 12वी नंतर कंपनी सेक्रेटरी होण्याकरता 3 स्टेप्स आहेत. एक फाउंडेशन एक्झाम जी 12वी नंतरच्या डिसेंबरमध्ये देता येते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट एक्झाम आहे, ती परीक्षा देता येते. आणि त्यानंतर त्यांना 24 महिन्याची आर्टिकलशिप ही करणं अनिवार्य आहे. आणि मग ते त्यांची फायनल एक्झाम देऊ शकतात किंवा फायनल एक्झाम झाल्यावरही ते 24 महिन्याची आर्टिकलशिप करू शकतात. आर्टिकलशिपचं महत्त्व असं आहे की ह्या विद्यार्थ्यांना नुसती थेअरी शिकून उपयोग होत नाही. त्यांना एखाद्या चार्टर्ड कंपनी सेक्रेटरीच्या हाताखाली किंवा एखाद्या कंपनीच्या सेक्रेटरियल डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा अनुभव आला की हे विद्यार्थी निश्चितपणे पुढचं करिअर अतिशय चांगलं करू शकतात. आणि त्यामुळे ह्या करिअरमध्ये विद्यार्थ्यांना लॉ आणि काही प्रमाणात अकाउंटन्सी याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. त्यामुळे एक छोटंसं माझं सजेशन असं असेल की जे विद्यार्थी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करू इच्छितात त्यांनी 12वी नंतर BCom किंवा BBA ही करिअर्स करण्याच्या ऐवजी लॉला ॲडमिशन घ्यावी. म्हणजे 12वी नंतर 5 वर्षात त्यांचं लॉ पूर्ण होईपर्यंत सायमल्टेनियसली त्यांचं कंपनी सेक्रेटरी हे करिअरही पूर्ण होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉचे आणि कंपनी सेक्रेटरीचे अनेक विषय हे कॉमन आहेत. CS झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याचे, त्याचबरोबर नोकरी करण्याचे पण अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आणि भारताबाहेरही त्यांना जॉब मिळू शकतो. अगदी UKमध्ये सुद्धा त्यांना अगदी थोडे काही पेपर्स दिले तर UKचं कंपनी सेक्रेटरीचं पण सर्टिफिकेशन करता येतं. आज भारतातल्या
CS ची संख्या ही एकंदर आवश्यक CSच्या संख्येपेक्षा पुष्कळच कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी हे प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा निश्चितपणे विचार करावा. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स या विषयात फार रस नाही, परंतु कॉमर्स आणि विशेषतः लॉ हे आवडतं आहे, त्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे कंपनी सेक्रेटरी या स्पेशलायझेशनचा विचार करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आजही भरपूर करिअर्स उपलब्ध आहेत. कॉमर्स हे करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यासारखंच अजून एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, ते आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी. पूर्वी त्याला ICWA म्हणायचे, आता कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असं म्हणतात. आज जगामध्ये सगळीकडं प्रचंड स्पर्धा आहे प्रत्येकच उद्योगामध्ये, आणि आपल्या सेवेची किंवा आपल्या उत्पादनाची किंमत काय असावी हे ठरवण्याचं बहुतेक वेळेला त्या उद्योगाला स्वातंत्र्य नसतं. ते मार्केट ठरवतं, आणि त्यामुळे आपल्याला प्रॉफिट किती मिळवायचा हे ठरवण्याकरता उद्योगाला स्वतःची कॉस्ट ही कंट्रोल करावी लागते. आणि त्याकरता जे प्रोफेशनल्स लागतात त्यांना CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असं म्हणतात. ह्या परीक्षेकरता किंवा ह्या क्वालिफिकेशनकरता विद्यार्थ्यांना 12वी नंतर सुरुवात करता येते. 12वी नंतरच्या डिसेंबरमध्ये फाउंडेशनची परीक्षा आहे. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ही परीक्षा देता येते, आणि त्यानंतर त्यांना फायनल ही परीक्षा देता येते, आणि मग या विद्यार्थ्यांना CMAचं सर्टिफिकेशन मिळतं. CMA करताना सुद्धा त्यांनी प्रोफेशनल नॉलेज किंवा प्रोफेशनल स्किल्स किंवा एक्सपिरियन्स मिळवावा अशी या सर्टिफिकेशनची अपेक्षा आहे. आज कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट भारतातल्या अनेक कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये, अगदी गव्हर्मेंटमध्ये, फायनान्समध्ये, बँकांमध्ये, आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर परदेशांमध्ये सुद्धा गरजेचे आहेत. परदेशात सुद्धा आपले कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट तिथली एक छोटीशी परीक्षा पास झाल्यानंतर काम करू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या त्याचबरोबर नोकरीच्या अशा दोन्ही संधी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटला मिळू शकतात. या परीक्षा पास होण्याकरता विद्यार्थ्यांना कष्ट मात्र खरोखरच भरपूर करावे लागतील, कारण CS प्रमाणेच CMAचाही रिझल्ट हा कमीच लागतो. आणि त्यामुळे जे विद्यार्थी भरपूर कष्ट करायला तयार आहेत आणि ज्यांना अभ्यास बराच वेळ करण्याची सवय आहे, त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये निश्चितपणे चांगला वाव मिळू शकेल. थोडंसं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड ही CMAमध्ये गरजेची असते. त्यामुळे कॉमर्सच्या विषयांबरोबरच मॅथमॅटिक्स या विषयाचाही थोडासा अभ्यास किंवा त्याची थोडीशी आवड ही CMAच्या करिअरमध्ये महत्त्वाची ठरते. CMA हे करिअर याच्या पुढच्याही काळात असंच फ्लरिश होणार आहे. याचं कारण मुळातच कॉस्ट कंट्रोल ही आता या नव्या युगाची एक महत्त्वाची संकल्पना आहे. 10वी नंतर कॉमर्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता जसं CA, CS, CMA यासारखी प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत, तसंच अजून एक प्रोफेशनल करिअर 12वी नंतर लगेच त्यांना सुरू करता येतं, आणि ते करिअर आहे लॉ किंवा वकिली. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कोर्टांमध्ये 3 कोटी खटले पेंडिंग आहेत, आणि दररोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे लॉ या करिअरला अत्यंत चांगले दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही. 12वी नंतर लॉ करण्याकरता एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्याला CET ऑफ लॉ असं म्हणतात, आणि ह्या परीक्षेतनं उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. लॉचं एज्युकेशन हे 5 वर्षाचं आहे. याच लॉमध्ये एक अतिशय उत्तम प्रकारचे कॉलेजेसमधलं करिअर विद्यार्थ्यांना मिळू शकतं, पण त्याकरता वेगळी परीक्षा आहे. त्याचं नाव आहे CLAT क्लॅट. यातनं देशातल्या सर्वोत्कृष्ट अशा 16 नॅशनल लॉ स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. सुदैवाने क्लॅट आणि CET या दोन्हीही परीक्षांचं सिलॅबस जवळपास सारखंच असल्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा देणं खरं म्हणजे खूप उपयोगाचं ठरू शकतं. लॉचा 5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे नोकरीच्या आहेत, स्वयंरोजगाराच्या पण आहेत. आज संरक्षण दलांपासून ते फायनान्स कंपन्यांपर्यंत, कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते अगदी स्मॉल कॉज, मीडियम कॉज, कोर्टांपर्यंत सगळीकडं या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. आज कोर्टांचे सुद्धा अनेक प्रकार झालेत, आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन थोडं स्पेशलायझेशन केलं तर एखाद्या स्पेसिफिक विषयामध्ये त्याला त्याची प्रॅक्टिस करता येऊ शकते.
त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांना पुढे परीक्षा दिल्या तर नंतर जज किंवा न्यायाधीश होण्याची पण संधी मिळू शकते. त्याकरताच्या स्वतंत्र एक्झाम्स ह्या त्यांचं लॉ पूर्ण झाल्यानंतर आहेत. एकूणातच 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं लॉजिकल रिझनिंग आहे चांगल्या प्रकारे, किंवा ज्यांना थोडंसं सभाधीटपणा आहे, बोलण्याची सवय आहे, वाचन आणि लेखन याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना लॉसारख्या करिअरमध्ये नक्की चांगल्या संधी मिळू शकतात. त्याकरताच्या एंट्रन्स एक्झाम देणं हे मात्र त्या अतिशय आवश्यक आहे. याची विद्यार्थ्यांनी इथे नोंद घेण्याची गरज आहे. कॉमर्स जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अजून करिअर नेहमी खुणावतं, ते म्हणजे MBA. पुढे जाऊन मला MBA करायचं आहे. मग ते MBA फायनान्स असेल, MBA मार्केटिंग असेल, अशी अनेक मुलांची एक इच्छा असते. MBAला पुढे जाण्यासाठी त्याचा बेस जो घातला जातो तसा एक कोर्स 12वी नंतर या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आणि त्याचं नाव आहे BBA किंवा BBM किंवा BAMS, म्हणजे थोडक्यात बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असा या प्रकारचा हा कोर्स आहे. हा अनेक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. याच्याकरता सुद्धा बऱ्याच ठिकाणी एंट्रन्स आहे, पण ती आपल्या आपल्या कॉलेजच्या लेवलवर एंट्रन्स होते आणि त्यातनं विद्यार्थ्यांना या BBA किंवा BAMS किंवा BBM या कोर्सला ॲडमिशन मिळू शकते. या कोर्सचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे MBAला जो काही आपल्याला शिकावं लागणार आहे त्याचा एक काही प्रमाणात झलक आपल्याला या मॅनेजमेंट ग्रॅज्युएशनमध्ये बघायला मिळते. अर्थात एक इथं लक्षात घेण्याची गरज आहे की मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन फक्त म्हणजे BBA किंवा BBM किंवा BMS करून विद्यार्थ्यांना खूप मोठ्या नोकरीच्या किंवा करिअरच्या संधी मिळणार नाहीत. त्यांना MBA करणं अत्यंत गरजेचं आहे आणि MBA करण्याकरता BBA किंवा BBM केलेलंच असलं पाहिजे असंही बंधन नाही, हे इथं लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु मॅनेजमेंटमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट्स विद्यार्थ्यांना जास्ती सोपे जावेत, त्यांना ते जास्ती चांगलं त्याचं आकलन व्हावं, याकरता BBA किंवा BBM सारख्या कोर्सेसचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. विद्यार्थी ऑलरेडी बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या एन्व्हायरमेंटमध्ये 3 वर्ष रुळतात आणि त्याचा त्यांना MBAच्या कोर्समध्ये किंवा MBAच्या नंतरच्या पुढच्या करिअर्समध्ये सुद्धा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे BBA, BBM अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी पुण्यातल्या सिम्बॉयसिस किंवा MIT संस्था आहेत, मुंबईमध्ये झेवियर्सपासूनच्या संस्था आहेत, अनेक ठिकाणी संस्था आहेत. BBA करून विद्यार्थ्यांना आपल्या करिअरला एक वेगळी दिशा हे निश्चितपणे देता येऊ शकते. 12वी कॉमर्स नंतर ज्यांना पुढे मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे त्यांच्याकरता BBA हा एक वेगळ्या प्रकारचा आवश्यक आणि उपयोगी असा ऑप्शन ठरू शकतो. कॉमर्स जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा असं लक्षात येतं की आपल्याला 12वी नंतर काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून करण्याची गरज आहे आणि त्याच्या जोडीला आपलं शिक्षणही पूर्ण केलं पाहिजे. यामध्ये काही वेळा फायनान्शियल इश्यूज असू शकतात, काही वेळा कौटुंबिक इश्यू असू शकतात, किंवा काही वेळा विद्यार्थ्यांना असं लक्षात येतं की नुसतं BCOMचं एज्युकेशन घेऊन काही फारसं जगात आपला निभाव लागणार नाही, तर त्याबरोबर आपल्याला काहीतरी स्किल एज्युकेशन घेतलं पाहिजे. तर त्याकरता MKCLनी अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आणली आहे, ज्याला अर्न अँड लर्न अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी म्हणता येईल. विद्यार्थ्यांना 12वी नंतर 2 प्रकारचे कोर्सेस ह्या MKCLच्या MFS ह्या प्रकारच्या एका वेगळ्या संधीमध्ये मिळू शकतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी 3 वर्ष हे IT इंडस्ट्रीमध्ये काम करणं अपेक्षित आहे. हे काम करता करता त्यांनी अनुभव घ्यायचा आहे. अनुभव मिळवता मिळवता त्यांना पगारही मिळणार आहे आणि त्याचबरोबरी साईड बाय साईड त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची BBA नावाची डिग्री ही करता येणार आहे. म्हणजे थोडक्यात 12वी नंतर ह्या विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणारे, अनुभव मिळणारे, पैसा मिळणारे आणि त्याच्याच जोडीला त्यांची डिग्री पण पूर्ण होणार आहे. म्हणजे 12वी नंतर 3 वर्षात डिग्री आणि अनुभव आणि पैसा अशा तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी MKCLचं MFS हे एक अतिशय वेगळा ऑप्शन लक्षात घेण्याची गरज आहे. यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, याच्यातले जे 2 कोर्सेस आहेत त्यातला एक आहे बॅक ऑफिस मॅनेजमेंटचा आणि दुसरा आहे IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. या दोन्ही कोर्सेसमध्ये खूप प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. किंबहुना 3 वर्षात तो जो अनुभव ते घेतात त्या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांना पुढच्या संधी करिअरच्या वेगवेगळ्या IT कंपनीत, ITES कंपनींमध्ये मिळू शकतात. आज ही कोर्स करून बाहेर पडलेली मुलं फक्त भारतातच नाहीत
तर परदेशात सुद्धा जाऊन आपली चमक दाखवत आहेत. आणि त्यामुळे अर्न अँड लर्नमधला 12वी नंतरचा सगळ्यात चांगला आणि उपयुक्त कोर्स म्हणून ह्या MKCLच्या BBA MFS या कोर्सकडं निश्चितपणे विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे. मला माझ्या मित्रांसारखं बँकिंगमध्ये करिअर करायचं होतं, म्हणून मी त्यांच्याबरोबर बँकिंगच्या परीक्षेची तयारी करू लागलो. पण रिझल्ट लागला आणि कटू सत्य समोर आलं. तेव्हाच मला MKCL क्लिकचं लीफलेट मिळालं. मी MKCLच्या क्लिक टॅली कोर्सला रजिस्टर केलं आणि भरपूर मेहनत घेतली. मग फ्रीलान्स नेटवर्कमधून कामही मिळत गेलं आणि आज माझ्या ऑफिसमधून मोठ्या कंपन्यांची अकाउंट सांभाळतोय. माझ्या स्वप्नांनी आता घेतलीये उंच भरारी. थँक्यू क्लिक. कॉमर्स जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अजून एका वेगळं क्षेत्राची आवड असते आणि ते म्हणजे मास कम्युनिकेशन. सध्याचा जमानाच मास कम्युनिकेशनचा आहे. आज बाजारात गेलं, कुठल्याही वर्तमानपत्राच्या स्टॉलवर गेलं तर किमान 100 वर्तमानपत्र, तेवढीच मासिकं, साप्ताहिकं बघायला मिळतात. TV ऑन केला तर रिमोटवर बसणार नाहीत एवढी चॅनेल्स, म्हणजे 500-600 चॅनेल बघायला मिळतात. त्याचबरोबर रेडिओवर सुद्धा आता अनेक FM चॅनेल्स आली आहेत आणि या सगळ्याच्याही वर जाऊन बसलाय तो आहे सोशल मीडिया, ज्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटरपासून व्हॉट्सॲपपर्यंतचे असंख्य गोष्टी आहेत. आज या मीडिया मॅनेजमेंटची अत्यंत मोठी गरज ही कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत, सामाजिक क्षेत्रापासून ते लीगल क्षेत्रापर्यंत सगळीकडे जाणवायला लागलेली आहे. आणि त्याकरताचं स्पेशलाइज एज्युकेशन हे मास कम्युनिकेशनच्या एज्युकेशनमधनं मिळू शकतं. 12वी नंतर लगेच विद्यार्थ्यांना मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन करण्याची सोय निर्माण झालेली आहे. अनेक चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ही सोय आहे. अगदी पुण्यातल्या सिम्बॉयसिसपासून मुंबईच्या झेवियर्सपर्यंत अनेक कॉलेजं हे मास कम्युनिकेशनचं ग्रॅज्युएशन मुलांना ऑफर करतात. मास कम्युनिकेशन केलेल्या विद्यार्थ्यांना मास कम्युनिकेशनच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, मग प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, TV मीडिया, इव्हन रेडिओ मीडिया आणि त्याच्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या आणि सोशल मीडिया यामध्ये निश्चितपणे करिअरच्या संधी मिळू शकतात. मास कम्युनिकेशन जसं 12वी नंतर करता येतं तसंच ते कोणचंही ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढेही करता येतं. मग त्याच्यामध्ये मास्टर्सचा कोर्स असेल किंवा डिप्लोमाचा कोर्स असेल, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचा, या दोन्ही कोर्सेस केल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना मास कम्युनिकेशन फील्डमध्ये अतिशय चांगल्या संधी या करिअरच्या मिळू शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडं चांगली बोलण्याचं स्किल आहे, ज्यांच्याकडं चांगलं ऐकण्याची स्किल आहे, ज्यांच्याकडं चांगलं वाचायची स्किल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या अँटेना कायम वर आहेत आणि समाजात काय घडतंय हे सतत जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांकरता हा कोर्स अतिशय चांगला ठरू शकतो. त्यामुळे मास कम्युनिकेशन हाही एक ऑप्शन कॉमर्समधलाच 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन नंतरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतो. याचं लक्षात ठेवण्याची गरज आहे. कॉमर्स जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक करिअर खूप प्रमाणात खुणावतं आणि त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षांमधील करिअर. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC, MPSC अशा परीक्षा द्यायच्या आहेत. या विद्यार्थ्यांना मात्र अगदी 11वी पासून सुरुवात करता येईल. कारण या UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जनरल नॉलेजची आवश्यकता आहे आणि त्यामुळे वाचन, मनन, लेखन, स्वतःच्या नोट्स काढणं या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना अगदी 11वी पासून सुद्धा सुरू करता येतील. रोज किमान एक वर्तमानपत्र अतिशय व्यवस्थित पद्धतीने वाचणं, त्याचबरोबर निरनिराळ्या वेबसाईट किंवा गुगलवरनं अनेक माहिती गोळा करणं, डाउनलोड करणं, त्याचं संग्रहण करणं, त्याचं पृथक्करण करणं आणि ही सगळी माहिती सातत्याने अपडेट ठेवणं, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी जर 5 वर्ष 10वी पासूनची पुढची हे जर नेमाने करतील तर निश्चितपणे ग्रॅज्युएशन नंतर त्यांना MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. अर्थातच स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त UPSC, MPSC नाही, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. मग स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्याच्यामधून केंद्र सरकारमधल्या क्लास 2च्या पोस्ट भरल्या जातात, बँकिंग एक्झाम्स, इन्शुरन्सच्या एक्झाम्स, डिफेन्स एक्झाम्स, पोलीस एक्झाम्स, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उपलब्ध आहेत. आणि सुदैवाने या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं सिलेबस एकच आहे.
जे विद्यार्थ्यांना थेट 10वीपासून त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. 4च विषय आहेत या सगळ्या बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान किंवा जनरल नॉलेज, इंग्लिश, जनरल मॅथमॅटिक्स किंवा त्याला अर्थमॅटिक असंही म्हणतात, आणि रिझनिंग ॲबिलिटी, थोडक्यात बुद्धिमत्ता कसोटी, असे 4 पेपर्स आहेत की ज्याच्यातले वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारे देता आली तर विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. कुठल्या तरी एका स्पर्धा परीक्षेवर डिपेंड होण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी या मल्टिपल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, जो बराचसा कॉमन आहे, एकाच वेळेला केला आणि सर्व परीक्षा दिल्या तर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना कुठली ना कुठली तरी सरकारी नोकरी ही यातनं मिळू शकते. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी मृगजळाच्या मागे धावण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त परीक्षा कशा देता येतील आणि आपल्याला यशाचं प्रमाण वाढवण्याकरता थेट 11वीपासून किमान रोज 4 ते 5 तास मन लावून अभ्यास, वाचन, लेखन, मनन, चिंतन या सगळ्या गोष्टी कशा करता येतील हे बघण्याची गरज आहे. तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी चांगलं यश मिळवू शकतात, हे निर्विवाद. कॉमर्सला गेल्यानंतर काही वेगळ्या अपॉर्च्युनिटीज पण उपलब्ध होतात 12वी नंतर. त्यातली एक आहे हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट हे एक फील्ड असं आहे ज्याचं खूप अट्रॅक्शन विद्यार्थ्यांना आहे. म्हणजे सध्या केव्हाही टी व्ही लावा आणि कुठलंही चॅनेल जेव्हा सर्फ करता तेव्हा कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच, मास्टर शेफ. आणि यामुळे या करिअरचं खूप विद्यार्थ्यांना अट्रॅक्शन आहे. 12वी कॉमर्स झालेले विद्यार्थी निश्चितपणे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्याकरता राष्ट्रीय स्तरावरची एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे आणि यातून जवळपास देशातल्या 50 हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. अशाच प्रकारची परीक्षा राज्यातल्या काही हॉटेल मॅनेजमेंटच्या एंट्रीसाठी राज्य सरकार घेतं. सुदैवाने या दोन्ही परीक्षांचा जो पोर्शन आहे किंवा ते जे विषय आहेत ते अतिशय साधे आहेत. जनरल नॉलेज, इंग्लिश, जनरल मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ॲबिलिटी असेच ते विषय आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास विद्यार्थी 11वी आणि 12वी 2 वर्ष जर मन लावून या विषयांचा त्यांनी अभ्यास केला तर हॉटेल मॅनेजमेंटची राष्ट्रीय स्तरावरची असो नाही तर राज्य स्तरावरची असो परीक्षा पास होणं काही फार अवघड नाही. विद्यार्थ्यांना अजून एक ऑप्शन 12वी नंतर मिळतो, तो म्हणजे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि हा पुण्यासह अनेक ठिकाणी अनेक कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहे. पुण्यामध्ये तर शासकीय कॉलेजमध्ये सुद्धा हा डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स उपलब्ध आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की हा 12वी नंतरचा डिप्लोमा आहे, 10वी नंतरचा नाही. परंतु डिप्लोमा काय किंवा डिग्री काय या दोन्हीपैकी कुठलंही क्वालिफिकेशन मिळवलेल्या विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज, मग त्याच्यात सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल, या भारतातच नाही तर भारताबाहेरही निश्चितपणे मिळू शकतात. एक गोष्ट मात्र माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी इथं सांगू इच्छितो की हॉटेल मॅनेजमेंट या विषयात जर करिअर करायचं असेल तर आपल्याला प्रचंड फिजिकल कष्टांची, शारीरिक कष्टांची सवय असली पाहिजे. वेळेला 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास, 20 ताससुद्धा शारीरिक कष्ट करण्याची आणि त्यावेळेस वेळेला मन, बुद्धी, शरीर हे सगळं समर्थ ठेवण्याची जी किमया आहे ती या विद्यार्थ्यांना साधण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मी तर असं आवाहन करीन की विद्यार्थ्यांनी 11वी 12वीच्या मधली जी सुट्टी आहे त्या सुट्टीमध्ये एखादा महिना एखाद्या हॉटेलात काम करून आपल्याला हे करिअर खरंच जमणार आहे का, झेपणार आहे का याचाही अंदाज घेण्याची गरज आहे. कारण तसं झालं तर मग पुढे जाऊन मागे येण्याचे जे काही प्रकार घडतात ते होणार नाहीत. निर्विवादपणे हॉटेल मॅनेजमेंट ह्या करिअरमध्ये भरपूर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अपॉर्च्युनिटी आहेत, यात काही वाद नाही. ज्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतली आहे पण ज्यांच्याकडे अतिशय चांगली क्रिएटिव्हिटी आहे आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे ज्यांना काही इमॅजिन करता येतं, काही चांगली स्केचेस काढता येतात, अशा विद्यार्थ्यांकरता एक अतिशय वेगळं करिअर उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे डिझायनिंग. प्रॉडक्ट डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग असे डिझायनिंगचे अनेक प्रकार आहेत आणि ह्या प्रत्येक प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना पुढे अतिशय चांगल्या करिअरच्या संधी या मिळू शकतात. मल्टीमीडिया ॲनिमेशनपासून ॲडव्हर्टायझिंगपर्यंत अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये या डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकतं. कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना जाण्याच्या संधी मिळू शकतात, प्रॉडक्ट कंपन्यामध्ये त्यांना जायच्या संधी मिळू शकतात, सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये त्यांना जायच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे डिझायनिंग या करिअरमध्ये संधींची उपलब्धता भरपूर आहे. डिझायनिंगसाठी नॅशनल लेवलला काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहेत
म्हणजे अगदी IIT पवईसारखी इन्स्टिट्यूट स्वतःची डिझायनिंग स्कूल चालवते, ज्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे, ज्याचा इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामशी काही संबंध नाही. त्यामुळे कॉमर्स झालेले विद्यार्थीसुद्धा IIT पवईच्या डिझाईन एंट्रन्स एक्झामला नक्की बसू शकतात. अशीच इन्स्टिट्यूट आहे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद. या संस्थेची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आणि नंतर पुढे स्टुडिओ टेस्ट होते. अशीच नवी मुंबईमध्ये असलेली NIFT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नावाची संस्था आहे, जे स्वतःची एंट्रन्स एक्झाम वेगळी घेतात. थोडक्यात डिझायनिंग क्षेत्रात जायचं असेल तर आपल्याकडे क्रिएटिव्हिटी तर पाहिजेच, पण त्याचबरोबर या वेगवेगळ्या डिझायनिंगच्या स्कूल्सच्या परीक्षा पण दिल्या पाहिजेत, की ज्यामुळे आपल्याला कुठलं डिझायनिंग स्कूलमध्ये जावं हे सजेस्ट कोणी करण्याच्या ऐवजी आपल्याला सिलेक्ट करण्याची एक चांगली संधी मिळू शकते. डिझायनिंगमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, फक्त त्यांनाच की जे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करू शकतात. आणि म्हणून चांगल्या डिझायनिंग स्कूलला ॲडमिशन मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे डिझायनिंगच्या एंट्रन्स एक्झाममध्ये आपल्याला चांगलं यश मिळणं हेही गरजेचं आहे. एक नक्की की जसं इंजिनिअरिंगमध्ये स्कोप खूप वाढतो आहे, तसाच डिझायनिंगमध्ये पण खूप स्कोप वाढतो आहे आणि कॉमर्सचे विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कॉमर्स जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात विशेषतः प्रोग्रामिंग क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्याकरता सुद्धा 12वी नंतर एक ऑप्शन उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे BCA किंवा काही युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला BBA CA किंवा BBA IT असंही म्हटलं जातं. अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये हा कोर्स चालवला जातो आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटची स्वतःचीच वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. मग त्यामध्ये अगदी पुण्यातल्या MIT किंवा सिम्बॉयसिसपासून ते मुंबईच्या झेवियर्सपर्यंतच्या अनेक संस्थांमध्ये हा कोर्स चालवला जातो. अतिशय चांगला कोर्स आहे. विशेषतः ज्यांना IT क्षेत्रात पुढं जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट आणि प्रोग्रॅमिंग दोन्हीचं एकत्र शिक्षण देणारं अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी अगदी C++ पासूनच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस, त्याच्यानंतर वेगवेगळी सॉफ्टवेअर्स हे शिकतात आणि मग त्यांना इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगल्या रोजगाराच्या संधी मिळू शकतात. मग सरकारी नोकऱ्यांपासून ते प्रायव्हेट नोकऱ्यांपर्यंत, बँकिंग इन्शुरन्सपासून ते सेवा क्षेत्रापर्यंत BCA किंवा BBA CA झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. ज्यांना पुढे आणखीन शिकायचं आहे त्या विद्यार्थ्यांना BCA किंवा BBA CA नंतर पुढे जाऊन MCA नावाचं मास्टर्स कोर्स करण्याची संधी आहे. त्याच्यासाठी पण असंख्य इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यांची मात्र स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम ही राज्यस्तरावर घेतली जाते आणि मग त्यातून विद्यार्थ्यांना MCAच्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकते. इथे एक छोटंसं मला विद्यार्थ्यांना ॲडवाईस द्यायचं आहे. ज्यांचं मॅथमॅटिक्स या विषयाशी वैर आहे आणि केवळ मॅथमॅटिक्स टळावं म्हणून जे विद्यार्थी 12वीमध्ये 11वी-12वीमध्ये कॉमर्स फील्डमध्ये आलेत त्यांनी मात्र BCA किंवा BBA CA याचा नाद फारसा करू नये. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये मॅथ्स काही प्रमाणात आहेच, पण सगळं प्रोग्रॅमिंग जे आहे हे लॉजिकवर अवलंबून असल्यामुळे आणि लॉजिक हा मॅथ्सचा पाया असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही वेळा जड जाऊ शकतं आणि मग त्यांनी त्या विषयात न जाणं हे निश्चितपणे श्रेयस्कर. बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र BCA हे एकमेव क्वालिफिकेशन असं आहे की कॉमर्सनंतर विद्यार्थ्यांना IT इंडस्ट्रीमध्ये विशेषतः प्रोग्रॅमिंग क्षेत्रात हे जाता येऊ देण्याची संधी देतं.